आहे। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना एनडीए मध्ये घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत का, असा सवाल उपस्थित होतोय। भाजपकडून पवारांच्या राष्ट्रवादीला आणि ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे। दिल्लीच्या राजकीय वर्तुळात भाजपच्या ऑपरेशन 272 ची चर्चा सुरू झाली आहे। ठाकरे पवार केंद्रातलं सरकार स्थिर करणार का, असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांना पर्याय शिवसेना आणि राष्ट्रवादी, शिवसेना युबीटी आणि राष्ट्रवादी एसपीचा तर नाहीये ना, असा सवालही उपस्थित झालाय। तर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात ऑपरेशन 272 ची चर्चा सुरू आहे। नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या बळावर सध्या केंद्रामध्ये भाजपचा 240 खासदारांच्या पाठिंब्यावर अल्पमतात सरकार बनलेलं आहे। तर चंद्रबाबू नायडू यांचे 16 आणि नितीश कुमार यांचे 12 खासदार यावर केंद्र सरकार टिकून आहे। या दोन्ही नेत्यांवर अवलंबून न राहण्यासाठी भाजपकडून ऑपरेशन 272 चं प्लॅनिंग केलं जात असल्याची चर्चा आहे। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांचे 8 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 9 खासदार यांच्यावर भाजपची नजर असल्याचं कळतंय। तर याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उमेश करंजकर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। उमेश, काय सांगाल? जरी राज्यामध्ये प्रचंड बहुमत भाजपला असलं तरी देखील केंद्रामध्ये मात्र कुठेतरी टेकू घ्यावे लागतात आणि त्यासाठी आता चंद्रबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार जे पलटूराम म्हणून ओळखले जातात त्यांच्याऐवजी ठाकरे आणि शरद पवार यांना सोबत घेण्याचे प्रयत्न केंद्रामध्ये भाजपकडून सुरू असल्याचं कळतंय। नेमकं काय प्लॅनिंग सुरू आहे? फारा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पक्ष नेहमी कोणत्याही प्लान बी एक दुसरा म्हणून तयार ठेवत असतं। लोकसभा निवडणुकीनंतर आपल्याला बहुमत मिळेल, 400चा आकडा पार होईल अशा प्रकारची आशा जी आहे ती भारतीय जनता पक्षाला होती। मात्र लोकसभा निवडणुकीत तसं झालेलं नाहीये। चंद्रबाबू नायडू असतील, नितीश कुमार असतील यांचा टेकू घेऊन त्यांना आपलं सरकार जे आहे ते केंद्रामध्ये आणावं लागलं। मात्र पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून चंद्रबाबू नायडू जरी या सगळ्या संदर्भात काही करत नसले तरी नितीश कुमारांच्या काही हालचाली आहेत ते जाणवत आहेत। नितीश कुमारांनी तडकाफडकी आपल्या जे अधिकारी आहेत 1 लाखचे अधिकारी त्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या होत्या। दिल्लीमध्ये काही दिवस ते ठाण मांडून होते, त्यामुळे नितीश कुमार यांच्या मनात काय चाललंय हे अद्यापही भाजपला कळत नाहीये। असं असताना आपल्याकडे अजून सरकार टिकवण्यासाठी पर्याय असावे याबाबतची चाचपणी जी आहे ती भारतीय जनता पक्षाकडनं आधीपासूनच सुरू झाली होती आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा मग शरद पवार असतील यांच्या खासदारांना आपल्यासोबत घेता येईल का, या दोन्ही नेत्यांना आपल्यासोबत घेता येईल का, अशा प्रकारची रणनीती जी आहे ती भारतीय जनता पक्षाने करायला सुरुवात केलेली आहे। त्यानुसारच मिशन 272 अशा प्रकारचे मिशन जे आहे ते आता सुरू करण्यात आलेले आहे। त्यानुसार जर आपण काल पाहिलं तर कालही शरद पवारांच्या खासदारांची काही लोकांनी संपर्क केला अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या। आपल्या लोकशाही मराठीवरती जे शरद पवारांचे खासदार आहेत अमर काळे यांनी सांगितलं की आमच्याशी पहिल्या सेशनला या आधीचे जे सेशन झालं होतं दिल्लीमध्ये त्यावेळेस संपर्क साधण्यात आला। त्यामुळे या हालचालींना जो आहे तो या हालचाली होत आहेत, या प्रकारचे संपर्क खासदारांना केले जातात अशा प्रकारचं सांगलं जात आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आपला प्लॅन बी जो आहे आपलं सरकार टिकवण्यासाठी तयार ठेवलेलं आहे, कारण टेकू असलेलं सरकार हे भारतीय जनता पक्षाला कधी मान्य नसतं। आपल्या स्वबळावर किंवा आपल्या कंट्रोल मध्ये असलेलं सरकार जे कधी भारतीय जनता पक्ष हे करत असतं, त्याच्यामुळे प्लॅन बी साठी आता भारतीय जनता पक्षाने तयारी केलेली आहे। निश्चितच एकूणच उमेश असं म्हणता येईल की जरी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांचे टेकू घेतले असले तरी देखील त्याला पर्याय आपल्या सोबत आहे असं दाखवण्याचा प्रयत्न, एकूण या दोन्ही नेत्यांवर कुठेतरी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न, जरी तुम्ही इकडे तिकडे जाण्याचा विचार करत असाल तरी आमच्याकडे पर्याय आहे असं कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचं दिसतंय। पण याच्यामध्ये आता शरद पवार असतील किंवा ठाकरेंची शिवसेना यांचा कसा रिस्पॉन्स मिळतो तेही बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।